बीड शहरातील पात्रूड अवैध हातभट्टी दारूवर पोलिसांनी धाड टाकली असून शेकडो लिटर रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. आज बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने आज सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान पात्रूड गल्ली भागातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकली. यामध्ये रसायनासह मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी शेकडो लिटर रसायन देखील उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, सहाय्यक फौजदार शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल तांबोरे, पोलीस शिपाई सय्यद, मनोज परजरे हे अवैध धंद्यावरील कारवाईसाठी जात असताना पात्रूड गल्ली भागातील पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पात्रूड गल्ली भागात 2 ठिकाणी छापे टाकून 6 निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचे ड्रम मध्ये 100 लिटरचे रसायन हे उद्ध्वस्त केले आहे. तसेच त्या ठिकाणी ड्रम आणि साहित्य देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार अजिनाथ सानप यांच्या फिर्यादीवरून राकेश प्रभाकर उर्फ कुडबा जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.